एका खुनामागे फक्त एक दिवस नसतो, त्यामागे असतात काही महिने, काही निर्णय आणि काही खोटं आणि काही असे रहस्य जे काळानुसार एक एक करत समोर येत असतात. लोहगडवरील केतन अग्रवाल प्रकरणातही असंच काहीसं घडताना दिसत आहे. सुरुवातीला ही घटना सगळ्यांना अपघातच वाटली होती, पण तपास जसजसा पुढे गेला तसतसे नवे दावे, नवे पुरावे, नवे खुलासे समोर येत गेले. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही अफवा किंवा सोशल मीडियावरील चर्चावर नाही, तर पोलीस तपासात आतापर्यंत काय काय समोर आलं ते आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे सचिन पोद्दार. तुम्ही पाहताय उलगडा. मित्रांनो, 18 जूनची घटना ही पहिलीच घटना नव्हती, तर याआधीही प्रयत्न झाला होता. 31 मे, 4 जून आणि 14 जून या 3 तारखांनाही केतनचा जीव घेण्याचे प्रयत्न झाले होते. यातील एका प्रयत्नात साप दिसला असा म्हणून त्याला दरीकडे ढकलण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळी केतन कसाबसा वाचला होता. मित्रांनो, यावरूनच कळतं की 18 जून हा अचानक घेतलेला निर्णय नव्हता, तर याच्या आधीपासूनही काहीतरी नियोजन चालू होतं. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि चॅट्स या सर्वांची तपासणी करण्यात आली. याच तपासादरम्यान पोलिसांना काही संशयास्पद हालचाली दिसल्या. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये उन्हाळ्यात ही हुडी घातलेली व्यक्ती दिसली. पोलिसांच्या मते यामुळे तपासाला नवी दिशा मिळाली. यानंतर चौकशी सुरू झाली आणि येथूनच रोज नवे नवे दावे समोर येऊ लागले. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार सियाने सांगितलं की तिला केतनशी लग्न करायचं नव्हतं, ती दुसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनशिप मध्ये होती. या दरम्यान आणखी एक मोठी माहिती समोर आली. चौकशीत सिया आणि चेतन दोघेही एकमेकांवर मुख्य जबाबदारी टाकत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. म्हणजे सुरुवातीला जे एकाच बाजूला असल्याचं दिसत होतं, तेच आता स्वतःला वाचवण्यासाठी वेगवेगळी भूमिका घेत आहेत. आता या दोघांमधील नक्की खरा कोण, हे न्यायालयात सादर होणारे पुरावेच ठरवतील. पण मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणात अजूनही अनेक प्रश्नांची उत्तरे मिळायची आहेत. पोलिसांनी मांडलेले दावे, डिजिटल पुरावे, साक्षीदारांची विधानं आणि आरोपींची बाजू या सगळ्यांची कसून तपासणी न्यायालयात होणार आहे. या प्रकरणात अजूनही दररोज नवे दावे आणि नवी माहिती समोर येत आहे. पुढे पुढे आणखी कोणते खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, तुमच्या मते या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक खुलासा कोणता वाटला? मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.